श्लोक 11. चिंतामपरिमेयाञ्च प्रलयान्तामुपाश्रिताः कामोपभोगपरमा एतावदिति निश्चिताः. अर्थ, कल्पांतापर्यंत राहणाऱ्या अपरमित काळजीचे अवलंब करून विषयोपभोग हेच जन्माचे परमसार्थक आहे असाच निश्चय झाल्यामुळे त्यांना तोच परमपुरुषार्थ वाटतो. विवरण: माणसाने एकदा देह हाच आत्मा हे तत्वज्ञान स्वीकारले की तो रात्रंदिवस एकच एक विचार करीत असतो, तो म्हणजे जगातील विविध प्रकारचे भोग मला कसे भोगता येतील. जोपर्यंत ते मला मिळत नाहीत तोपर्यंत ती माणसे सतत बेचैन राहतात. त्यांची चिंता मात्र एकच असते आणि ती म्हणजे आपण जिवंत असेपर्यंत सर्व भोग केवळ आपल्यालाच मिळाले पाहिजेत आणि भोगता सुद्धा आले पाहिजेत. दुसरी चिंता हे भोग भोगण्यासाठी आपण जिवंत राहिले पाहिजे आणि आपले शरीर सुद्धा सक्षम असले पाहिजे. अशा लोकांना मृत्यूची व भोगाच्या वियोगाची कल्पना सुद्धा सहन होत नाही. त्यामुळे ते लोक नेहमीच चिंतेचे आश्रयस्थान राहतात, म्हणजे ते सतत चिंताच करीत राहतात. त्यांच्या चिंतासुद्धा फार मजेशीर आहेत. त्या पुढील प्रमाणे थोडक्यात अशा आहेत की आपण जिवंत कसे राहू, आपला जीवन निर्वाह कसा काय चालू राहील, आपल्याशिवाय घरातील इतर लहान मुले, म्हातारी माणसे, स्त्रिया कोणाच्या आश्रयावर जगतील, आपला मान, आदर, प्रतिष्ठा, इभ्रत, प्रसिद्धी, कीर्ती ही समाजात सातत्याने कशी टिकून राहील, आणि आपण मेलो तर इतरांचे कसे होईल. मृत्यूनंतर धन, संपत्ती यांचं सुद्धा काय होईल. आपण जिवंत असेपर्यंत आपल्याजवळ असलेली संपत्ती आपल्याला पुरेल का नाही, का शेवटी कमी पडेल. आपण आजारी पडलो तर आपले कोण करेल, आणि आपण मिळवलेले धन त्याचे काय होईल, ते आपल्या मुलाबाळांना उपयोगी येईल का नाही. किंवा एखादी वेळ चोरी, अपघात इत्यादी संकट आल्यावर आपले काय होईल किंवा त्या धनाचे काय होईल. अशा अनेक चिंता हे सतत करीत राहतात. त्या चिंता त्यांचे मरणापर्यंत अगदी कायम राहतात. अगदी म्हणजे मरताना सुद्धा ते अशाच चिंता करीत असतात व शेवटी त्या आपल्याबरोबर घेऊन देह सोडतात आणि पुन्हा त्या पुढील जन्मी त्या चिंता बरोबर घेऊनच ते जन्माला येतात आणि हे चक्र त्यांचे बाबतीत सातत्याने सुरूच राहते, असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. आणि अशी माणसे कामोपभोग घेण्यात परमानंदच मानतात. पुराणात ययाती राजाची एक गोष्ट सांगितली जाते. ती या लोकांचे प्रतिनिधित्वच करणारी आहे असे वाटते. जन्मभर विविध भोग, स्त्री सुख भोगणारा हा राजा म्हातारा झाला तरी त्याची काही तृप्ती झाली नव्हती. त्याला अजूनही विविध भोग भोगायची इच्छा शिल्लक होती. आता शरीर वृद्ध आणि जीर्ण होऊ लागले, ते भोग घेण्यास सक्षम राहिले नाही. पण मनातील ती भोगासक्ती काही संपली नव्हती आणि ते शरीर पुन्हा सक्षम व्हावे यासाठी त्याने खूप आटापिटा केला. विविध लोकांचा, राजवैद्यांचा सल्ला घेतला, पण शेवटी त्याला काही ते प्राप्त झालं नाही. शेवटी मग त्याने आपल्या तरुण मुलाकडेच त्याचे तारुण्य मागितले. आणि खरे तर आता आपण असा विचार करूया की असं खरं करता येईल का. पण कदाचित आपण एक वेळ हे गृहीत धरूया, कारण त्या काळी विज्ञान प्रगत असेल तर त्याद्वारे त्याने तरुण मुलाच्या रक्तांची आणि पेशींची अदलाबदल करून घेतली असेल. आपला मुलगा आपण दिलेले वृद्धत्व घेऊन अगदी जर्जर असे आयुष्य जगत राहील आणि त्याला जो काही म्हातारपणाचा, खरं तर तरुणपणीच त्रास होईल, त्याबद्दल त्याला काहीच दुःख किंवा त्रास वाटला नाही. खरं तर अत्यंत तिरस्कार वाटावा अशी ही भोग लालसा होती. हे शरीर टिकावे यासाठी नित्य नवे प्रयोग शास्त्रज्ञ करीत आहेत आणि लोकांना दिवसेंदिवस भोगी करत आहेत. प्राचीन ययातीने केवळ स्त्री सुखासाठी एवढा आटापिटा केला होता, पण आता आधुनिक ययाती प्रत्येक इंद्रियांची शेकडो सुखे आपल्यालाच कशी मिळतील याचाच विचार सातत्याने करीत असतात
आणि त्यासाठी सातत्याने वेगवेगळे प्रयोग आणि प्रयत्न त्यांचे चालूच असतात. या आपल्या इंद्रियांच्या रेशमी पाशांनी बद्ध झालेले हे देहापलीकडचा विचार कधीच करत नाहीत. असे हे कामोपभोगात रममाण झालेले लोक या सर्व गोष्टींची चिंता म्हणजे त्या टिकण्याची चिंता आयुष्यभर करीत राहतात. आणि यांच्या मनाचा निश्चयसुद्धा असाच असतो की हे सुख मला जे भोगातनं मिळते आहे ते भोगणे हाच खरा पुरुषार्थ आहे आणि तो मी सातत्याने करीतच राहीन. त्यासाठी मात्र धनाचा संग्रह करणे आवश्यक असते. त्यासाठी ते विविध प्रयत्न करत राहतात. या जगात जे काही महत्त्वाचे आहे ते धन हेच आहे. परलोक, मृत्यू वगैरे मरणानंतरच्या गोष्टी त्या कोणी पाहिल्या आहेत? त्याला काही अर्थ नसतो हो. मरण आले की आपलं सर्व संपलं. म्हणून जिवंत असेपर्यंत सर्व सुख उपभोगावे आणि हे कायम करता यावे. या भोगाच्या निश्चयापुढे ते पाप, पुण्य, पुनर्जन्म इत्यादी गोष्टींचा विचार करत नाहीत, किंबहुना या गोष्टी ते मानत सुद्धा नाहीत. जे काही लोक स्वर्ग नरक मानणारी आहेत ते म्हणतात की स्वर्ग सुखापेक्षा जास्त काही श्रेष्ठ किंवा चांगले नाहीये. त्यामुळे मृत्यूनंतर सुद्धा आपण स्वर्गात जाऊन तेथील विविध दिव्य असे भोग भोगू. त्या अप्सरा, तेथील ते स्वर्गीय गाणे, तिथलं अमृत, तिथल्या त्या बागा, फुलं, झाडं असं सगळं काही आपल्याला मिळायला पाहिजे. आणि मग ते कसे मिळेल? तर त्यासाठी हे लोक काहीतरी दानादी पुण्यकर्म करायचा प्रयत्न करतात. म्हणजे काय? एकूण फक्त सुखभोगाचा विचार करणारी अशी ही माणसे या समाजात म्हणजे या पृथ्वी तलावर प्रत्येक युगात प्रत्येक काळी असतातच, असे भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहे.